तर ही जत्रा आहे कोकणातील 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेल्या श्रीदेव घोडेमुखाची। तर मी यश आणि सिद्धेश चाललो आता घोडेमुखच्या जत्रेत। हे बघा तुमका दाखवतोय, आता आम्ही कोंबे घेऊन चाललो। ह्यो असा सिद्धेशचो कोंबो आणि ह्यो आमचो कोंबो। थोडा पुढे गेलो आणि थांबलेलो आम्ही तळावड्यामध्ये, म्हटलं थोडी भजी बिजी खाऊन जाऊची। तेवढ्यात लक्ष गेलो कोंब्याकडे, कोंबो बघा कसं बघता। आता गेलो आम्ही जत्रेमध्ये, कोंबो जरा सुटल्यासारखं वाटत होतं म्हणून परत त्याला बांधले। तो बघा कसं उड्या मारता। म्हणून व्यवस्थित बांधून वगैरे घेऊन जातो। ही बघा हसून सगळी जत्रा चालू झाली आहे। तर हसून सुरू होता खरो प्रवास। ह्या समोर दिसत असा श्रीदेव घोडेमुख मंदिराचा प्रवेशद्वार आणि ही बघा माझ्या मागची गर्दी। जेका कोणाक ह्यो चढाव चढान जाऊक जमणार नाही, हैसरच प्रवेशद्वाराकडे केळी नारळ वगैरे ठेवतात आणि हैसूनच श्रीदेव घोडेमुखाक पाया पडान बाकी जत्रा करायला सुरू करतात। हैसून आम्ही चलत चलत वर येवत होतो, तेवढं आमका समजलं की कोंबे कापूक सुरू केले नाही। तसेच आम्ही घाय मारीत मारीत वरती गेलो, बघतो तर थोड्या लोकांनी कोंबे कापून सोलूक सुद्धा घेतलेले नाही। तसेच आम्ही घाय मारीत परत वरती धावत धावत गेलो तर कितकी गर्दी आहे बघा। बघितलं तर या गर्दीत नंबर लागायचो नाही आणि या गर्दीत घुसाचा ठरायला। तर हे बघा आम्ही आता कोंबे कापून खाली येलो, पूर्ण घामाघूम झालेलो, पूर्ण रक्तान भिजलेलो। बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की हे सगळे कोंबे देवाला कापले जातात, तर असं नसून हे सगळे कोंबे त्या देवाच्या 360 चाळ्यांसाठी असतात। कोंबे वगैरे कापून आम्ही घरात जावत होतो, तेवढंच आमका दिसलं कोकणी रान माणूस। तुमका सगळ्यांना माहितच असतं, सध्या इंस्टाग्रामवर जास्त फेमस असलेलो ओमकार हत्ती सध्या कोकणात सगळीकडे फिरतात, पण ओमकाराक वंतरात नेऊक बघतात। पण ओमकार कोकणातला होतो, कोकणातच राहावं अशी सगळ्यांची इच्छा। त्यासाठी कोकणी रान माणूस तसेच त्यांची पूर्ण टीम आज घोडेमुखाच्या जत्रेक हजर झालेली। कोकणचं राखणदार आमचं ओमकार म्हणून दादासोबत मी पण एक फोटो घेतलाय आणि मी पण आता नंतर घरात जाऊन निघालोय। ही बघा आता ज्यांचे कोंबे कापून झाले ते सगळी लोक परतीक लागली आहेत। थोडं पुढे येऊन जरा आम्ही आईस्क्रीम काप थांबलेलो। हे बघा सगळेजणांनी आईस्क्रीम घेतला। चला तर आता आम्ही पण चाललो घरात जाऊ। मित्रांनो अशी होती ही घोडेमुखची जत्रा। जर तुम्ही कधी गेला नसाल तर तुम्ही पण एकदा भेट द्या। आज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।